वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण कृष्णतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. सरळ अर्थ, हे अर्जुना, हा योग अधिक खाणाऱ्याचा, बिलकुल न खाणाऱ्याचा, तसेच अधिक झोपणाऱ्याचा आणि बिलकुल न झोपणाऱ्याचा त्यांनाही सिद्ध होत नाही. व्याख्या. नात्यस्नतस्तु योगोस्ति. अधिक खाणाऱ्याचा योग सिद्ध होत नाही, कारण अन्न अधिक खाण्याने, अर्थात भूक लागली नसताना खाण्याने अथवा भुकेपेक्षा जास्त खाण्याने तहान जास्त लागत असते, त्यामुळे पाणी जास्त प्यावे लागते. अधिक अन्न खाण्याने आणि पाणी अधिक प्यायल्याने पोट जड होत असते. पोट जड झाल्यामुळे शरीरही जड वाटू लागते. त्याच्या आधी एक विशेष टीप आहे, ती वाचते, तळटीप. दुसऱ्यांच्या भोजनापेक्षा आपले भोजन तुलनेने जरी कमी असेल, परंतु आपल्या भुकेपेक्षा अधिक असल्याने ते भोजन अधिकच मानले जाते. त्यामुळे शरीरात आळस उत्पन्न होतो, वारंवार पोटाकडे लक्ष जाते, काहीही काम करायला अथवा साधन भजन जप ध्यान इत्यादी करण्यास मन लागत नाही. सुखपूर्वक बसावेसेही वाटत नाही आणि सुखपूर्वक पडूनही किंवा चालणं फिरणं हेही करावंसं वाटत नाही. अजीर्ण इत्यादी झाल्याने शरीरात रोग उत्पन्न होतात. म्हणून अधिक खाणाऱ्या पुरुषाचा योग कसा सिद्ध होऊ शकेल? होऊच शकत नाही. न चैकांतम मनस्नतः. तसेच बिलकुल न खाण्यानेही योग सिद्ध होत नाही, कारण भोजन न करण्याने मनात वारंवार भोजनाचे चिंतनच होत असते. शरीरात शक्ती कमी होते, मांस मज्जा इत्यादी सुकत राहतात, शरीर शिथिल होते, चालणं फिरणं कठीण होते, पडून राहावंसं वाटतं, जीवन जड होऊन जाते, बसून अभ्यास करणे कठीण जाते, चित्त परमात्म्यात लागतच नाही. म्हणून अशा पुरुषाचा योग कसा बरे सिद्ध होईल? नचाती स्वप्नशीलस्य. ज्याचा अधिक झोपण्याचा स्वभाव असतो त्याचाही योग सिद्ध होत नाही, कारण अधिक झोपल्यामुळे स्वभाव बिघडतो. अर्थात वारंवार झोप सतावीत राहते. पडून राहण्यात सुख आणि बसण्यात परिश्रम वाटतात. जास्त पडून राहिल्याने गाढ झोपही लागत नाही. गाढ झोप न लागल्याने स्वप्न पडत राहतात, संकल्प विकल्प होत राहतात, शरीरात आळस निर्माण होतो, आळसामुळे बसावसही वाटत नाही. म्हणून तोही योगाचा अभ्यास करू शकत नाही. मग योगाची सिद्धी कशी होईल? जाग्रतो नैवच अर्जुन. हे अर्जुन, जर अधिक झोपल्याने ही योगाची सिद्धी होत नाही, तर मग मुळीच न झोपण्याने योगाची सिद्धी होऊच कशी शकते? कारण आवश्यक झोप न घेता अधिक जागरण केल्याने बसल्यावर झोप सतवेल, ज्यामुळे तो योगाचा अभ्यास करू शकणार नाही. पुरुषातील कधी सत्संगाचा, सात्विक सखोल गोष्टीचा, भगवंताच्या कथेचा अथवा भक्तांच्या चरित्राचा प्रसंग छिडतो, तेव्हा कथा इत्यादी सांगत असताना, ऐकत असताना जेव्हा आनंद होतो, तेव्हा त्यांनाही झोप येत नाही. परंतु त्यांचं जागणं वेगळ्या प्रकारचं असतं. अर्थात राजसी किंवा तामसी वृत्ती असणाऱ्यांचे जसे जागणे असते, तसे जागणे सात्विक वृत्ती असणाऱ्यांचे नसते. त्या जागण्यात सात्विक मनुष्यांना जो आनंद होतो, त्यात त्यांना निद्रेच्या विश्रामाचा खुराक मिळतो. म्हणून
रात्रभर जागले तरी त्यांना इतर वेळी झोप सतावीत नाही. एवढंच नव्हे, त्यांचे ते जागणेही गुणातीत होण्यात सहाय्यता करते. परंतु राजसी तामसी वृत्तीचे जे लोक जागतात त्यांना इतर वेळी निद्रा तंग करीत असते आणि रोग उत्पन्न करते. तसेच भक्त लोक भगवंताच्या नामजपात, कीर्तनात, भगवंताच्या विरहात भोजन करणे विसरून जातात. त्यांना भूक लागत नाही, तर ते अनस्नतः नाहीत, कारण भगवंताकडे सम्मुख झाल्याने त्यांच्याकडून जे काही होत असते ते सत होत असते. श्लोक 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. सरळ अर्थ, दुःखाचा नाश करणारा योग तर यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांचा, कर्माविषयी यथायोग्य प्रयत्न करणाऱ्यांचा, तसेच यथायोग्य झोपणाऱ्यांचा आणि जागणाऱ्यांचाच सिद्ध होतो. व्याख्या. युक्त आहार विहारस्य. भोजन सत्य आणि न्यायाने मिळवलेल्या धनाचे असावे, सात्विक असावे, अपवित्र नसावे. भोजन बुद्धी आणि पुष्टबुद्धीने करू नये, तर साधन बुद्धीने केलं जावं. भोजन धर्मशास्त्र आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने केले जावे, तसेच तितके केले जावे जितके सुगमतेने पचू शकेल. भोजन शरीराच्या अनुकूल असावे, तसंच ते हलकं आणि नेहमीच्या आहारापेक्षा थोडं कमी असावं. असा भोजन करणाराच युक्त किंवा यथोचित आहार करणारा आहे. विहारही यथायोग्य असावा, अर्थात अधिक चालणं फिरणं हे नसावं. तर स्वास्थ्यासाठी जसे हितकर असेल तसेच चालणे फिरणे असावे. व्यायाम, योगासन इत्यादीही अधिक मात्रेत केले जाऊ नयेत आणि त्यांचा अभावही असू नयेत. हे सर्व यथायोग्य असावे. असे करणाऱ्याला या ठिकाणी युक्त विहार करणारा असे म्हटले आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु. आपल्या वर्णाश्रमानुकूल जसा देश, काल, परिस्थिती इत्यादी प्राप्त होतील त्यानुसार शरीर निर्वाहासाठी कर्म केले जावे आणि आपल्या शक्तीनुसार कुटुंबियांची तसेच समाजाची हितबुद्धीने सेवा केली जावी. तसेच परिस्थितीनुसार जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म समोर येईल त्याला मोठ्या प्रसन्नतेने केले जावे. अशा प्रकारे ज्याचे कर्माविषयी यथायोग्य असे प्रयत्न आहेत त्यालाच युक्तचेष्ट असे म्हणतात. युक्त स्वप्नावबोधस्य. झोप एवढ्या मात्रेत असावी की त्यामुळे जाग झाल्यावर निद्रा आणि आळस हे यांनी सतावू नये. दिवसा जागत राहावे आणि रात्रीच्या वेळी आरंभी आणि रात्रीच्या अंतिम भागात जागत राहावे. रात्रीच्या मध्य भागात झोपावे. यातही रात्री अधिक वेळ जागल्याने सकाळी लवकर जाग येणार नाही, म्हणून लवकर झोपावे आणि लवकर जागे व्हावे. तात्पर्य, ज्या झोपण्याने आणि जागण्याने स्वास्थ्यात बाधा येणार नाही, योगात विघ्न येणार नाही, असे यथोचित झोपावे आणि जागावे. युक्त स्वप्नस्य असे म्हणून निद्रावस्थेलाच यथोचित म्हटले असते तर योगाच्या सिद्धीत बाधा आली नसती. आणि पूर्व श्लोकात म्हटलेल्या अधिक झोपणे आणि बिलकुल न झोपणे यांचा निषेध येथे यथोचित झोपणे म्हटल्यानेच झाला असता. तर मग इथे अवबोध शब्द देण्यात काय तात्पर्य आहे? येथे अवबोध शब्द देण्याचे तात्पर्य ज्याच्यासाठी मानव जन्म मिळाला आहे त्या कामात प्रवृत्त होणे, भगवंताकडे सम्मुख होणे, अर्थात संसारिक संबंधापासून मुक्त होऊन साधनेत यथायोग्य समय घालवणे हे आहे. याचेच नाव जागणे आहे. अरे वा, पुन्हा वाचते जरा हे वाक्य. इथे अवबोध शब्द देण्याचं तात्पर्य ज्याच्यासाठी मानव जन्म मिळाला आहे त्या कामात प्रवृत्त होणे, भगवंताकडे सम्मुख होणे, अर्थात
सांसारिक संबंधापासून मुक्त होऊन साधनेत यथायोग्य समय घालवणे हे आहे. याचेच नाव जागणे असे आहे. येथे ध्यान योगाचे आहार, विहार, क्रिया, झोपणे आणि जागणे हे 5 युक्त किंवा यथायोग्य असे म्हणण्याचे तात्पर्य वर्ण, आश्रम, देश, काल, परिस्थिती, जीविका इत्यादीच्या अनुषंगाने सगळ्यांचे नियम एकसारखे चालू शकतच नाहीत. म्हणून ज्याच्यासाठी जे उचित असेल तसेच वागल्याने दुःखाचा नाश करणारा योग सिद्ध होतो. योगी भवती दुःखः. अशा प्रकारे यथोचित आहार, विहार इत्यादी करणाऱ्या ध्यान योग्याचा दुःखाचा अत्यंत अभाव करणारा योग सिद्ध होतो. योग आणि भोग यात विलक्षण अंतर आहे. योगात तर भोगांचा अत्यंत प्रभाव आहे, परंतु भोगात योग आणि भोग यात विलक्षण अंतर आहे. योगात तर भोगांचा अत्यंत अभाव आहे, परंतु भोगात नाही. कारण भोगात जे सुख होते ते सुखतीही असतच्या संयोगाच्या वियोग होण्याने होते. अवघड वाटत जर आहे. कारण भोगात जे सुख होते ते सुखानुभूती ही असतच्या संयोगाच्या वियोग होण्याने होते. परंतु मनुष्याची त्या वियोगावर दृष्टी न राहता असतच्या संयोगावरच दृष्टी राहते. म्हणून मनुष्य भोगाच्या सुखाला संयोगजन्यच मानतो आणि असल्यानेच भोगासक्ती उत्पन्न होते. म्हणून त्याला दुःखाचा नाश करणाऱ्या योगाचा अनुभव येत नाही. दुःखाचा नाश करणारा योग तोच होतो ज्यात भोगाचा अत्यंत अभाव असतो. त्या विशिष्ट गोष्ट जरी हा श्लोक ध्यानयोग्यासाठी सांगितला गेला आहे, तरी पण या श्लोकाला सर्व साधक आपल्या उपयोगात आणू शकतात आणि यानुसार आपल्या जीवनाची घडी बसवून आपला उद्धार करून घेऊ शकतात. या श्लोकात मुख्यत्वे करून 4 गोष्टी सांगितल्या आहेत. युक्त आहार विहार, युक्त कर्म, युक्त झोपणे आणि युक्त जागणे. या 4 गोष्टींना साधकांनी कसे उपयोगात आणावं यावर विचार करणं आहे. आपल्याजवळ 24 तास आहेत आणि आपल्या समोर 4 कामं आहेत. 24 तासांना 4चा भाग दिल्याने प्रत्येक कामासाठी 6-6 तास मिळतात. जसे आहार विहार अर्थात भोजन करणे आणि चालणे फिरणे या शारीरिक आवश्यक कार्यासाठी 6 तास. कर्म अर्थात शेती, व्यापार, नोकरी इत्यादी जीविकांसंबंधी कार्यासाठी 6 तास. झोपण्यासाठी 6 तास आणि जागणे अर्थात भगवत प्राप्तीसाठी जप, ध्यान, साधन, भजन, कथा, कीर्तन इत्यादीसाठी 6 तास. या 4 गोष्टींचेही 2-2 गोष्टींचे 2-2 विभागात. एक विभाग उपार्जन अर्थात कमावण्याचा आहे आणि दुसरा विभाग व्यय अर्थात खर्चाचा आहे. युक्त कर्म आणि युक्त जागणं या 2 गोष्टी उपार्जनाच्या आहेत. युक्त आहार विहार आणि युक्त झोपणे या 2 गोष्टी व्ययाच्या आहेत. व्यय, उपार्जन आणि व्यय या 2 विभागासाठी 2 प्रकारचे भांडवल आहे. एक सांसारिक धनधान्य आणि दुसरं आयुष्य. आता 4 दिल्या त्यांनी. मनुष्याजवळचे भांडवल याचे 2 विभाग केलेत. त्यातला एक विभाग शेवटपर्यंत वाचते. भांडवलामध्ये काय येतं? धनधान्य किंवा संपत्ती. त्याचे 2 भाग, व्यय खर्च करणं आणि उपार्जन म्हणजे मिळवणं. परत त्याचे भाग आहार विहार, उपार्जन म्हणजे आहार विहार मिळवणे आणि खर्च करणे याच्यात पुन्हा नाही जीविका संबंधी कर्म हेही उपार्जन. दुसरा भाग आहे आयुष्य. आयुष्यामध्ये पुन्हा व्यय, आयुष्य खर्च होणं आणि उपार्जन म्हणजे मिळवणं. त्याचे पुन्हा 2 भाग, एक झोपणे आणि दुसरा जागणे. जागणे म्हणजे साधन करणे, भजन करणे इत्यादी. धनधान्य संपत्ती याच्यात धनधान्यावर विचार केला तर उपार्जन अधिक केले तर चालेल, परंतु उपार्जनापेक्षा अधिक खर्च केल्याने काम चालणार नाही.
म्हणून आहार विहारात 6 तास न घालता 4 तासातच काम भागवावे आणि शेती व्यापार इत्यादीत 8 तास घालवावे. तात्पर्य, आहार विहाराचा समय कमी करून जीविका संबंधी कार्यामध्ये अधिक समय खर्च करावा. दुसरं भांडवल, आयुष्यावर विचार केला तर झोपण्यात आयुष्य व्यर्थ खर्च होत असतच. म्हणून झोपण्यात 6 तास न घालता 4 तासात काम भागवावे आणि भजन ध्यान इत्यादीत 8 तास खर्च करावेत. तात्पर्य, जितकं कमी झोपल्याने काम भागेल तितक्यात भागवावे, भागेल तेवढ्यात भागवावं आणि झोपेचा वाचलेला नियम समय भगवंताच्या भजन ध्यान इत्यादीत खर्च करावा. या उपार्जनाची म्हणजेच साधन भजन इत्यादीची मात्रा दररोज थोडी थोडी वाढत राहावी. कारण आपण इथे सांसारिक धनवैभव कमावण्यासाठी आलो नाही. सांसारिक धन वैभव कमावण्यासाठी आलो नाही, तर परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आलो आहोत. म्हणून दुसऱ्या समयातून जितका समय काढू शकू तितका समय काढून अधिकात अधिक भजन ध्यान केले पाहिजे. दुसरी गोष्ट, जीविका संबंधी कर्म करते वेळी सुद्धा भगवंताचे स्मरण ठेवावे आणि झोपते वेळीही भगवंताची आठवण ठेवावी. झोपते वेळी असं समजावं की आतापर्यंत चालता फिरता बसून भजन केलं आहे, आता पडून भजन करायचं आहे. पडून भजन करता करता झोप आली तर येवो, परंतु झोपेसाठी झोपायचं आहे, झोपेसाठी म्हणून झोपायचे नाही. अशा प्रकारे पडून भगवत स्मरण करण्याचा समय पूर्ण झाला तर मग उठून भजन ध्यान सत्संग स्वाध्याय करावा आणि भगवत स्मरण करतच कामधंद्यात लागावे. म्हणजे सर्वचा सर्व कामधंदा भजनच होईल. संबंध, मागील 2 श्लोकात ध्यानयोगासाठी अन्वय व्यतिरेक पद्धतीने विशेष नियम दाखवले. आता अशा नियमांचे पालन करत असताना स्वरूपाचं ध्यान करणाऱ्या साधकाची स्थिती कशी होत असते हे पुढील श्लोकात सांगत आहेत. 18व्या श्लोकात, यदा विनियतञ्चित्तमात्मन्येवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. वश झालेले चित्त ज्यावेळी आपल्या स्वरूपातच स्थित होते आणि तो स्वतः संपूर्ण पदार्थापासून निस्पृह होतो, त्यावेळी तो योगी होतो. व्याख्या, या अध्यायाच्या 10व्या पासून ते 13व्या श्लोकापर्यंत सर्व ध्यानयोगी साधकांसाठी अंतराळाची आसनांची आणि बसण्याच्या आसनांची विधी सांगितली. 14व्या आणि 15व्या श्लोकात सगुण साकाराच्या ध्यानाचे फलासह वर्णन केले. मग 16व्या 17व्या श्लोकात सर्व साधकांसाठी उपयोगी नियम सांगितले. आता या 18व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत स्वरूपाच्या ध्यानाचे फलासह वर्णन करीत आहेत. वा. यदा विनियतय चित्तम आत्मन्येवावतिष्ठते, चांगल्या प्रकारे वशमध्ये केलेले चित्त, इथे टीप आहे तळटीप, चित्ताच्या 5 अवस्था मानल्या गेल्या आहेत. मूढ, क्षिप्त आणि निरुद्ध. यापैकी मूढ आणि क्षिप्त वृत्तीचा पुरुष योगाचा अधिकारी नसतोच मुळे. चित्त केव्हा स्वरूपात लागते आणि केव्हा लागत नाही असा विक्षिप्त वृत्तीचा पुरुष योगाचा अधिकारी असतो. जेव्हा चित्तवृत्ती एकाग्र होत असते तेव्हा सविकल्प समाधी होत असते. एकाग्र वृत्तीनंतर जेव्हा चित्ताची निरुद्ध अवस्था होत असते तेव्हा निर्विकल्प समाधी होत असते. या निर्विकल्प समाधीलाच योग म्हटले गेले आहे. अच्छा, आताच्या 5 अवस्था आपण पाहिल्या तर पुन्हा पहिल्यापासून ते वाक्य वाचते. चांगल्या प्रकारे वशमध्ये केलेले चित्त, आताच्या 5 अवस्थातल्या त्यापैकी, अर्थात संसाराच्या चिंतनाने रहित चित्त जेव्हा आपल्या स्वतःसिद्ध स्वरूपात स्थित होत असते, तात्पर्य जेव्हा हे सर्व काहीही नव्हते तेव्हाही जे होते आणि सर्व काही राहणार नाही तेव्हाही जे राहील, तसेच सर्व उत्पन्न होण्यापूर्वीही जे होते, सर्वांचं लय झाल्यानंतरही जे राहील आणि आताही जे तसेच्या तसे आहे, त्या आपल्या स्वरूपात चित्त स्थित होत असते.
आपल्या स्वरूपात जो रस आहे, आनंद आहे, तो या मनाला कुठेही आणि कधीही मिळाला नाही. म्हणून तो रस होते. निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आणि जेव्हा तो प्राप्त अप्राप्त, दृष्ट अदृष्ट, यहलौकिक पारलौकिक, श्रुत अश्रुत, संपूर्ण पदार्थांपासून भोगांपासून निस्पृह होत असतो, अर्थात त्याला कोणत्याही पदार्थाची भोगाची किंचित मात्रही पर्वा राहत नाही, त्यावेळी तो योगी बनवला जातो. या ठिकाणी यदा आणि तदा हा म्हणजे आता पुन्हा जरा श्लोक वाचते, ते कुठे आला शब्द कळला. यदा विनियतय चित्तम आत्मन्येवावती शमेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. सुरुवातीला यदा आला आणि सगळ्यात शेवटी पण तदा आला. या ठिकाणी यदा आणि तदा पद देण्याचे तात्पर्य, तो इतक्या दिवसात, इतक्या महिन्यात, इतक्या वर्षात योगी होईल असे नाही. तर ज्या क्षणात वश केलेले चित्त स्वरूपात स्थित होईल आणि संपूर्ण पदार्थापासून निस्पृह होईल, त्याच क्षणात तो योगी होईल. विशेष गोष्ट या श्लोकी सांगितले आहेत. एकतर चित्त स्वरूपात स्थित व्हावे आणि दुसरे संपूर्ण पदार्थापासून निस्पृह व्हावे. तात्पर्य, स्वरूपाच्या ठिकाणी लीन होता होता जेव्हा मन स्वरूपातच स्थित होते, तेव्हा मनात कोणत्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती स्वरूपातच तल्लीन राहते. अशा प्रकारे स्वरूपातच मन तल्लीन राहिल्याने ध्यानयोगी वासना, कामना, आशा, तृष्णा इत्यादींपासून संपूर्णपणे रहित होतो. एवढंच नव्हे तर तो जीवन निर्वाहासाठी उपयोगी पदार्थांच्या आवश्यकतेपासून सुद्धा निस्पृह होऊन जातो. त्याच्या मनात कोणत्याही वस्तू इत्यादींची किंचित मात्रही स्पृहा राहत नाही. तेव्हा तो खरा योगी होतो. याच अवस्थेचा संकेत पूर्वी 4थ्या श्लोकात कर्मयोगासाठी केला गेला आहे, की ज्यावेळी इंद्रियांच्या अर्थात भोगात आणि क्रियेत आसक्ती राहत नाही, तसेच संपूर्ण संकल्पांचा त्याग करत असतो, तेव्हा तो योगारूढ म्हटला जातो. अध्याय 6 श्लोक 4. तेथील आणि येथील प्रसंगात एवढाच फरक आहे की त्या ठिकाणी कर्मयोगी दुसऱ्यांच्या सेवेसाठीच कर्म करतो आणि जेव्हा त्याची क्रिया आणि पदार्थांची संपूर्णपणे आसक्ती नष्ट होते, तेव्हा तो योगारूढ होतो. आणि या ठिकाणी ध्यानयोगी चित्ताला स्वरूपात लीन करतो आणि जेव्हा त्याचं चित्त केवळ स्वरूपातच स्थित होत असेल, तेव्हा तो क्रिया आणि पदार्थापासून निस्पृह होत असतो. अच्छा, हा फरक आहे. तात्पर्य, कर्मयोगाच्या कामना अगोदर नष्ट होतात, तेव्हा तो योगारूढ होतो आणि ध्यान योग्याचे चित्त प्रथम आपल्या स्वरूपात स्थित होते, तेव्हा त्याच्या कामना नष्ट होतात. कर्मयोग्याचे मन संसाराच्या सेवेत लागते आणि स्वतः स्वरूपात स्थित होतो आणि ध्यान योगी स्वतः मनसहित स्वरूपात स्थित होतो. ह्याचं चिंतन ऐकताना फार मजा वाटेल आज. संबंध, स्वरूपामध्ये स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती कशी होत असते, हे पुढील श्लोकामध्ये दीपकाच्या दृष्टांताने स्पष्ट करतात. यथा दीपो दिवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युज्यतो योगमात्मनः. सरळ अर्थ, ज्याप्रमाणे हालचाल नसलेल्या वाऱ्याच्या ठिकाणी ठेवलेली दिव्याची ज्योत न हलता स्थिर राहते, त्याप्रमाणे योगाचा अभ्यास करत असताना मनाला वश केलेल्या योग्याच्या चित्ताला तशीच उपमा दिली गेली आहे. व्याख्या, यथा दीपो दिवातस्थो युंजतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे हालचाल नसलेल्या वाऱ्याच्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत थोडी देखील हलत डुलत नाही, त्याप्रमाणे जो योगाचा अभ्यास करतो ज्याचे मन स्वरूपाच्या चिंतनात लागलेलं आहे आणि ज्याने आपल्या चित्ताला वश केले आहे, त्या ध्यानयोगाच्या चित्तालाही दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली गेली आहे. तात्पर्य,
त्या योग्याचे चित्त स्वरूपात असं लागलेलं असतं की त्यात एका स्वरूपाविषयी दुसऱ्या कुणाचंही चिंतन होत नाही. पूर्व श्लोकात ज्या योग्याच्या चित्ताला संयमित म्हटले गेले आहे त्या चित्ताला वश केलेल्या योग्यासाठी येथे यतचित्तस्य असे पद आलेले आहे. कोणतेही स्थान संपूर्णपणे वायुरहित नसते. वायू सर्वत्र राहतो. एखाद्या ठिकाणी वारा वाहत असतो तर एखाद्या ठिकाणी शांत असतो. म्हणून येथे दिवातस्थ हे पद वायूच्या अभावाचे वाचक नाही, तर वाऱ्याच्या हालचालीच्या अभावाचं वाचक आहे. या ठिकाणी उपमेय असलेल्या चित्ताला पर्वत इत्यादी स्थिर अचल पदार्थांची उपमा न देता दिव्याच्या ज्योतीचीच उपमा का दिली गेली? दिव्याची ज्योत तर वाहणाऱ्या वायुदे हलू पण शकते, परंतु पर्वत कधी हलतच नाही. म्हणून पर्वताचीच उपमा द्यायला पाहिजे होती. याचे उत्तर असे आहे की पर्वत स्वभावाने स्थिर, अचल आणि प्रकाशहीन आहे, परंतु दिव्याची ज्योत स्वभावाने चंचल, प्रकाशमान आहे. चंचल वस्तूला स्थिर ठेवण्यात विशेष परिश्रम करावे लागतात. चित्तही दिव्याच्या ज्योतीप्रमाणे स्वभावाने चंचल आहे, म्हणून चित्ताला दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली गेली आहे. दुसरी गोष्ट, जसे दिव्याची ज्योत प्रकाशमान असते तसे योग्याचे चित्त परमात्म तत्वात जागृत राहत असते. ही जागृती सुषुप्तीपेक्षा विलक्षण आहे. जरी सुषुप्ती आणि समाधी या दोन्हीत संसाराची निवृत्ती समान राहते, तरी पण सुषुप्तीत चित्तवृत्ती अविद्येत लीन होते, म्हणून त्या अवस्थेत स्वरूपाचं भान राहत नाही. पण समाधीत चित्तवृत्ती जागृत राहते, अर्थात चित्तात स्वरूपाची जागृती राहत असते. म्हणून येथे दिव्याच्या ज्योतीचा दृष्टांत दिला गेला आहे. याच गोष्टीला चौथ्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात ज्ञानदीपिते या पदाने म्हटले आहे. संबंधाचा ज्या अवस्थेत पूर्णता प्राप्त होत असते त्या अवस्थेचे वर्णन पुढील श्लोकात करत आहेत. श्लोक 20. यत्रो परमते चित्तनिरुद्धे योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाचा अभ्यास केल्याने ज्या अवस्थेत निरुद्ध झालेले चित्त उपरम पावते, तसेच ज्या अवस्थेत स्वतः आपण आपल्याला पाहत असताना आपणच आपल्यात संतुष्ट होत असतो. व्याख्या. यत्रो परमते चित्त. एक मिनिट. यत्रो परमते चित्तन पश्यन्नात्मनि तुष्यति. ध्यान योगात प्रथम मनाला केवळ स्वरूपातच लावायचं आहे, ही धारणा असते. अशी धारणा झाल्यावर स्वरूपाशिवाय दुसरी कोणती वृत्ती उत्पन्नही झाली तरी तिची उपेक्षा करून, तिला नष्ट करून चित्ताला केवळ स्वरूपामध्येच लावल्याने जेव्हा मनाचा प्रवाह केवळ स्वरूपाकडेच लागला जातो तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. ध्यानाच्या वेळी ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी असते. ध्यानाचे वेळी आपल्याला ध्याता म्हणजे ध्यान करणारा मानतो, स्वरूपाशी तद्रूप होणाऱ्या वृत्तीला ध्यान मानतो आणि साध्य रूपी स्वरूपाला ध्येय मानतो. तात्पर्य, जोपर्यंत या तिन्हीचे वेगवेगळे ज्ञान राहत असते तोपर्यंत ध्यान बनवले जाते. ध्येयाची मुख्यता असल्याने साधक प्रथम आपल्या ठिकाणी असलेले ध्याता पण विसरून जातो, मग ध्यानाच्या वृत्तीलाही विसरून जातो. शेवटी केवळ ध्येय जागृत राहते. याला समाधी म्हणतात. ही संप्रज्ञात समाधी आहे, जी चित्ताच्या एकाग्र अवस्थेत होत असते. या समाधीच्या दीर्घकालाच्या अभ्यासाने मग असंप्रज्ञात समाधी लागत असते. या दोन समाधीमध्ये फरक असा आहे की जोपर्यंत ध्येय, ध्येयाचं नाव आणि नामनामीचा संबंध या तिन्ही गोष्टी राहतात तोपर्यंत ती संप्रज्ञात समाधी अशी असते. यालाच चित्ताची एकाग्र अवस्था म्हणतात. परंतु जेव्हा नावाची स्मृती न राहता केवळ नामी किंवा ध्येय राहतो तेव्हा ती असंप्रज्ञात समाधी होत असते.
याला चित्ताची निरुद्ध अवस्था म्हणतात. निरुद्ध अवस्थेची समाधी दोन प्रकारची असते, सबीज आणि निर्बीज. ज्यात संसाराची सूक्ष्म वासना राहते ती सबीज समाधी बनवली जाते. सूक्ष्म वासनेच्या कारणाने सबीज समाधीपासून सिद्धी प्रगट होतात. या सिद्धी सांसारिक दृष्टीने तर ऐश्वर्य असते, परंतु पारमार्थिक दृष्टीने म्हणजेच चेतन तत्वाच्या प्राप्तीत विघ्न असते. ध्यानयोगी जेव्हा या सिद्धींना सत्व समजून त्यांच्यापासून उपरम होतो, तेव्हा त्याची निर्बीज समाधी होत असते, जिचा इथे या श्लोकामध्ये निरुद्धम पदाने संकेत केला आहे. श्लोक वाचते हा, निरुद्धम संदर्भात आलाय बघ. यत्रो परमते चित्तन निरुद्ध योग सेवया. हा निरुद्धम याचा अर्थ इथे निर्बीज समाधी. ध्यानात संसाराच्या संबंधाशी विमुख झाल्यावर एक शांती, एक सुख असे मिळत असते, जे संसाराचा संबंध असेपर्यंत कधीच मिळत नाही. संप्रज्ञात समाधी ज्याच्यापेक्षाही विलक्षण, या संप्रज्ञात समाधीपेक्षाही असंप्रज्ञात समाधीत विलक्षण सुख प्राप्त होते. जेव्हा साधक निर्बीज समाधीत पोहोचतो तेव्हा त्यात फारच विलक्षण सुख आणि आनंद मिळतो. योगाचा अभ्यास करीत करीत चित्त निरुद्ध अवस्था निर्बीज समाधी प्रम होते. अर्थात योगी त्या निर्बीज समाधीचे सुख घेत नाही, त्या सुखाचा भोगता होत नाही. त्यावेळी तो आपल्या स्वरूपात आपण आपला अनुभव करीत आपणच आपल्या ठिकाणी संतुष्ट होतो. उपरमते या पदाचं तात्पर्य चित्ताचे संसाराशी तर काही प्रयोजन राहिलेले नसते, संसाराशी प्रयोजन राहिलेले नसते आणि स्वरूपाला ग्रहण करू शकत नाही हे आहे. छान. चित्ताच्या संसाराशी तर काही प्रयोजन राहिलेलं नाही आणि स्वरूपाला ग्रहण पण करू शकत नाही, हे त्याचं कारण. कारण चित्त प्रकृतीचे कार्य असल्याने जड असते आणि स्वरूप चेतन आहे. जड चित्त चेतन स्वरूपाला कसे बरं ग्रहण करू शकते? ग्रहण करू शकत नाही, म्हणून ते उपरम होते. चित्त उपरम झाल्यावर योग्याचा चित्ताशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होत असतो. तुष्यती तुष्यती म्हणण्याचे तात्पर्य त्याच्या संतोषाचे दुसरे कोणतेच किंचित मात्रही कारण राहत नाही हे आहे. केवळ आपले स्वतःचे स्वरूपच त्याच्या संतोषाला कारण असते. या श्लोकाचे सार असे आहे की आपल्याला आपल्याच ठिकाणी आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो, आपल्या द्वाराच येतो. ते तत्व आपल्या आज जसेच्या तसे आहे असते. केवळ संसाराशी आपला संबंध बांधण्यामुळे चित्ताच्या वृत्ती संसारात लागतात, ज्यामुळे त्या तत्वाची अनुभूती होत नाही. जेव्हा ध्यान योगद्वारा चित्त संसारापासून उपरम होते, तेव्हा योग्याचा चित्ताशी तसेच संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो. संसारापासून संपूर्णपणे संबंध विच्छेद होताच त्याला आपण आपल्या ठिकाणीच आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो. त्यातली विशेष गोष्ट अशी की ज्या तत्वाची प्राप्ती ध्यानयोगाने होत असते, त्याच तत्वाची प्राप्ती कर्मयोगाने होते. परंतु या दोन्ही साधनात थोडा फरक आहे. ध्यानयोगा जेव्हा साधकाचे चित्त समाधीच्या सुखापासूनही उपरम होत असते, तेव्हा तो आपण आपल्या संतुष्ट होत असतो. ध्यान योगात आपल्या स्वरूपामध्ये रममाण झाल्याने जेव्हा मन स्वरूपात तदाकार होते, तेव्हा समाधी लागत असते. त्या समाधीपासूनही जेव्हा मन उपरम होते, तेव्हा योग्याचा चित्ताशी संबंध विच्छेद होत असतो आणि तो आपण आपल्यात संतुष्ट होत असतो. कर्मयोगात मन, बुद्धी, इंद्रिये, शरीर इत्यादी पदार्थांचा आणि क्रियांचा प्रवाह केवळ दुसऱ्यांच्या हिताकडेच होत असतो. तेव्हा मनातल्या संपूर्ण कामना नष्ट होत असतात. कामनांचा त्याग होताच मनाशी असलेला संबंध विच्छेद होतो आणि तो आपण आपल्यात संतुष्ट होतो. जय श्री कृष्ण. आपण खूप छान सांगितलं ते. आणि विशेष म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालात.
हो हो. मला एक दोन फार अवघड वाटले. आता विवेचनात मी उत्सुक आहे ऐकायला त्या गोष्टी. ताई खूप छान सांगितलं. यांनी आता सांगितलं ना की उपरती झाली पाहिजे. तर आपण हा कसं म्हणतो खोबरं हा नारळ आणि ते परिपक्व अवस्थेत झालं की ते करवटीला सोडतं आणि ते हा परिपक्व अवस्थेत नसलं तर आपल्याला पाच चमच्यानी चाकूनी यांनी कशा कशाने काढावा असा प्रश्न पडतो. बरं हा काढताना त्याचे तुकडे पण होतात हो आणि तो जर त्यांनी त्याच्यातलं परिपक्व अवस्था झाली तर छान गोटा मिळतो आपल्याला आणि हो सहज सोडतो. तर असं हा प्रपंचातून समाधानाने म्हणजे चित्त काढूनच घ्यायचंय. पण हो ते एक हे प्रपंचाचं एकदा सांडिले माप भगवंतांनी सांगितलं तसं एकदा त्याची आसक्ती कमी झाली आणि मी स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं कमी झालं की ते प्रपंचापासून आपोआप बाजूला झालं की त्या नारळाच्या याच्यासारखी अवस्था होती आणि खरंय. खळखळीत गोटा व्यवस्थित निघतो. आणि आपण हम्म. बळच जर बाहेर काढलं ना मग ते उगी तुकडे 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 करून हे होतंय. हो असं असं उदाहरण चित्त असं नाही, ताईची उदाहरणं प्रपंचातून काढताना विद्याताईंची उदाहरणं खूप प्रकारे छान असतात. मग त्याला ध्यानाने समाधानाने वाचनाने हो नाही वाचनाने यांनी त्यांनी मग ते आपलं मोकळं करून घ्यायचं. कधी कधी आपल्यावर प्रपंचाचे येतात ना आपण म्हणतो हा असं का बोलला तो तसं का बोलला ते मनाला लागून घेण्यापेक्षा असं म्हणायचं भगवंता उपकार केला रे बरं झालं मी त्याच्यातून सुटलो. सून म्हणली तुम्ही हे असं का केलं तुमच्याकडून मीठ जास्त झालं चहा घात आणि सांडला मग म्हणायचं बरं झालं आता मला हे काम येणार नाही. भगवंता मी याच्यातून सुटलो माझी याच्यातून सुटका करून घेतली. वाईट वाटून नाही घ्यायचं की बाबा इतक्या दिवस मी करत होते ते चालत होतं आता मुलांना माझं चालत नाही. उलट आनंद मानायचा की भगवंता बरं झालं बरं झालं असं करून ते चित्त सोडून घ्यायचं. प्रपंचाकडून परमार्थाकडे वळवायचं. वाटलं त्यांचं लगेच शेवटच उदाहरण आलं म्हणून लगेच सांगितलं हो, हो. नारळाचं. छान ताई, छान. हा, हो, हो. तसं चा समजून उमजून वाचलं की आणि थोडं समजून उदाहरणं घेतले की मग अजून विद्याताई चांगलं उदाहरणच समजलं छान जातं. देतात. त्यांचे हो, हो, हो. अगदीच. माझ्या पुढे काहीच नसतं ताई ग्रंथ नसतं काहीच नसतं फक्त डोक्यात असतं ते सुचतं. ऐकलं असेल ना, वाचलं असेल काहीतरी. खूप ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे ना हा ज्ञानेश्वरीचा हा त्यामुळे श्लोकांचा अभ्यास आहे. हा. चालेल स्वातीताई वाचणार सोपं आहेत करून आज. हो. हो. सोपं करून नाही दुसरं नाही काही नाही. हो नाही मी वाचत नाहीये कारण एकतर मी बाहेरगावी आलेली आहे आणि इथे काहीच पुस्तकं नाही आहे. हा, फक्त मला विद्याताई लव्हेकरांचं वाक्य आठवलं होतं हा. की परीक्षा देता म्हणून तुम्ही हे करण्यापेक्षा आपल्याला गीता अंगीकारायची आहे ती आपल्या म्हणजे पूर्ण आपल्या वृत्तीत सगळ्याच्यात ती उतरली पाहिजे हे तुम्ही ठेवायचंय. आता ताई जेव्हा वाचत होत्या एकतर त्या ताईंचं वाचणं डॉक्टर ताईंचं याच्यासाठी आवडलं की त्या स्वतः इतक्या मनापासून वाचत होत्या की हो. त्यातला आनंद त्यातलं न हे सगळं आज कळत होतं आजच मी त्याच्यात. हा ताईंना खूप सुंदर. आपल्या ग्रुपची लिंक पाठवली आहे की तुम्ही जॉईन करा म्हणलं हा ग्रुप आता. हो. तर ते करताना जेव्हा म्हणजे त्यात एक उदाहरण आवडलं. एकतर हे जे सांगितलं हे योग साधनासाठी सांगितलं. मागे मी या आत्मसंयम योगावरच बोलली होती. माझ्याजवळ हं. कुठेच आता या क्षणी काहीच नाहीये. फक्त मी हे ऐकत होते. तर त्याच्यात त्यांनी जे दिलं पहिल्यांदा तर जे दिलं की तुम्ही कशा आसावर बसा काय कारण की तुमचं मन स्थिर झालं पाहिजे. सगळं हे करताना जेव्हा ते सांगतात की ती दिव्याची वात जितकी वाऱ्याने हलते किंवा हे करतं तर त्यांनी त्यात सांगितलं बघा की स्थिर तो डोंगर पण आहे त्याची आपण तुलना करत नाही. आपण दिव्याच्या वातीशी करतोय कारण डोंगर ऑलरेडी स्थिर आहे. दिव्याची वात चंचल आहे ती वात. तर याच्यातून एक लक्षात आलं की कंपॅरिझन करताना आयुष्यातही तुम्ही त्याच गोष्टीशी कंपॅरिझन करा जी तुमच्या जवळपासच आहे. गरिबांनी उगाच मुकेश अंबानीची हे केलं त्याच्याजवळ किती आणि माझ्याजवळ काही नाही काही अर्थ नाहीये त्या गोष्टीला. त्याच्याने काय होतं अजून मनाला जास्त त्रास होतो वाईट वाटतं आणि अजून अजून आपण खालच्या विचारांवरती उतरतो. ते न होता तुम्ही जर बरोबरीच अच्छा याला थोडंसं मिळालं मी एवढा प्रयत्न करू शकतो तर त्याचा काय फरक पडतो हे त्या कृष्णाने अर्जुनाला सांगताना आपल्या सगळ्या अर्जुन रूपी लोकांना सगळ्यांना सांगितलंय. हे मला वाटलं म्हणून म्हटलं चला एवढंच फक्त बोलते. खूप छान.
कम्पेअर कुणाशी करायचं मला ते पण अतिशय आवडतो महत्वाचं हा. आहे. बरोबर आहे अगदी. अतिशय सुंदर आहे आत्मसंयम योग. आणि यात योग मध्ये म्हणजे त्यांनी घेताना कित ध्यान योगच घेतलेला आहे. हो. बरं हे सुद्धा ध्यान किती धारणा सुंदर कशी केली सांगितलंय पाहिजे. बघा. आधी सुरुवातीला 11 ते 15 मध्ये फक्त ध्यानयोगाची तयारी केली होती. हो हो हो. म्हणजे पूर्ण कसं बसायचं, काय आहे, कसं आसन असावं असं सांगितलं पूर्णपणे. आता हे जे अगदी अगदी. 16 ते 20 श्लोक जे आहेत, हेच ध्यानाचं हम्म फल काय मिळणार आहे तुम्हाला आणि हम्म तुमच्या मनाची स्थिती म्हणजे आत्मनंदाची ही पहिली पायरी झाली थोडक्यात, की हम्म. मनाची स्थिती कशी अगदी असावी आणि त्याचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे ते. आणि बरोबर. याच्या नंतरचे जे श्लोक सांगितलेले आहेत, हे हो पूर्णपणे हो. आत्मानंदाचं स्वरूप सांगितलेलं आहे, की कसं असणार आहे. अगदी अगदी. हम्म. आता आपण साधं या आसनांचं जे सांगितलंय त्याच्यात आपण जर बघितलं, आपण समजा जर पोथासन आपलं बरोबर नसलं, जरा काही होत असलं, आपलं वारंवार लक्ष तिथे जातं, पोथीतले शब्द पुढे जातात, मन तिथेच अडकून राहतं. त्यामुळे त्या आसनाचा इथे संबंध येतो, की तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी तुमचं आसन कसं स्थिर पाहिजे आणि कसं चांगलं पाहिजे ते. म्हणजे कौतुक वाटतं, की त्या 45 मिनिटाच्या काळात या भगवंताला काय काय सुचलं रे बाबा तुला. आणि माऊलींनी किती सुंदर त्याचं हे करून दिलंय, की हो माऊलींनी आसन पण. विजय. आणि म्हणजे आपण त्याच्यावर 3-3 तास खूप वेळ आसन तुम्ही म्हणता तसंच आहे ना. आसन रोजचं आपलं झोपायची जरी गादीला थोडं टोचलं किंवा काही असलं तर आपल्याला झोप लागत नाही. आणि इथं तर त्या हम्म भगवंताचं ध्यान करायचं आहे ना. हम्म आणि हम्म त्यामुळे हम्म ते व्यवस्थितच पाहिजे. आणि पर्वताची उपमा दिली, चित्त हे चंचल आहे. हम्म हलणारं डुलणारं आहे ते 5 मिनिटात कुठं पण जातं पटकन. आणि पर्वत एकदम दृढ म्हणजे मूळ आहे. किती वर्ष जन्मास तो हलत नाही, डुलत नाही, काहीच होत नाही. त्याची झीज होती, तेवढी होती तर होती. पण तो तसाच पाणी, पाऊस तो त्याला चंचलची उपमाच देऊ शकत नाही ना. त्यामुळं मग त्यांनी सांगितलं ना, पर्वताची उपमा आपण का देऊ शकत नाही? तर तो दृढ मोड आहे. आपण काय म्हणतो, तो एक जन्म असं माऊलींनी सांगितलेलं आहे, की म्हणजे तमयोग, तामस आणि राजस सांगितलं, तर ते तामस सांगितलं झाड, पाषाण असा मी जन्म देतो भगवंताला, म्हणे शिक्षा म्हणून जन्म देताना कवीना. आणि तमोग काही असा वाघ हे यांची तरी बदल, पण हे झाड दगड यांची किती त्यांचं झालं मंदिर, झाली पायरी तर उद्धार आहे, नाहीतर नाहीच आहे. म्हणून त्यांनी हम्म पर्वताऐवजी दिव्याची उपमा दिली, की चंचल आहे तो. उजेड पण चांगला मानला, तेल घातलं, त्याची निगा राखली तर तो उजेड देतो. आणि नाहीतर मग तो विझून जातो वाऱ्याच्या यानी. म्हणजे त्या वाऱ्यापासून जपायचं, म्हणजे या चित्ताला जपायचं ध्यान करताना. म्हणजे संसारात इकडं तिकडं जाऊच द्यायचं नाही. आपण दिवसभर इकडं तिकडं खटपट फटफट करतो, मग संध्याकाळी बसल्यावर काहीच समोर येणार नाही, तेच येणार ना जे आपण दिवसभर पाहिलं ते. म्हणून त्यांनी अशी दिव्याची, आणि तो निर्वातीचा दिवा माऊलींनी पुढे सांगितलेला आहे. म्हणजे त्याला हवाच नाही लागत, असं जपून आपण ठेवलेला काचेत दिवा कसा शांत स्थिर राहतो, तसा दिवा सांगितलेला आहे ध्यान म्हणजे. पण त्याच्यासाठी सुरुवातीला त्याला वारा लागू नये, हे करू नये, हे जपावंच लागतं. त्याचं बरोबर. संरक्षण ते हे करावंच लागतं व्यवस्थित. त्याचं तेल पाहावं लागतं, त्याची वात पाहावं लागते, त्याला कुठून हवा नाही लागणार हे पाहावं लागतं. मग ध्यान असंच आहे. आणि जे करील त्यालाच, ह्या ताई म्हटल्या तसंच आहे, जे वैजयंती ताई बोलल्या ना आता, तर नाही जे वैजयंती करील, ताई जे नाही येतात. स्वातीच ध्यानाच्या आहे. हा. मार्गाने चालेल ते, त्यालाच हे अनुभवाला येणार आहे. बरोबर आहे. एक खरंय. सुचेता एक सांगते, की आसनं करताना नेहमी विचारलं जातं, की सगळ्यात सोपं आसनं कोणतं? लोक पटकन सांगतात शवासन. तेव्हा जर योगाचं तुम्हाला खरं जर करायचं असेल ध्यान योग, तर तो ते सगळ्यात सांगतात अवघड आहे सगळ्यात शोभा. कठीण शवासन आहे. कारण सगळं सोडून द्या म्हटल्यानंतर कुठे सोडलं जात आहे? कुठेच सोडलं श्वासावर जात पण नियंत्रण नको, त्या नाही. श्वासावरच नियंत्रण जातं त्या क्षणी. बरोबर ते आहे. मन अगदी. तुम्हाला शवात सांगितलं असलं असल्यावर सोडून दे. शवासन ना, जिवंत माणसाला अवघडच आहे शवासन करणं. कठीणच हलायचंच नाही. आसन आहे ते, कारण तुम्ही सोडू नाही शकत. हा, चला घ्या पुढचं घ्या. पुढचं घ्या चालेल. कोण घेणार आहे का? कोणी आहे का अजून? कोणी सांगणार आहे का? ठीक आहे, नाही तर मी वाचते. कोणी असेल तर. तुम्हीच वाचा. नाही नाही तुम्ही घ्या घ्या. वेळही जरा मी तो वाचू मग. का हा करा. ताई? हो मी वाचू का? चालेल. मी पहिले कधीच वाचलं नाही, मी प्रयत्न करते. हो का? हा चांगलं. हा. आताचे हे 16 ते 20 हा ताई? 30 पुन्हा वाचायचे का? नाही वाचायची नाही, मी नाही ते विचारते. वाचायचं नाहीये. हा. निरूपण पाहिजे.
अरे बापरे, निरोप पण नाही अजून, तेवढी तयारी नाही माझी. मला वाटलं वाचायचं मग का ताई म्हणतात काय. ना, सुचेता ताई सांगतात आहे. बरं स्वातीताई, हो, सांगू दे, पुढच्या वेळेसचे तुम्ही 21 ते 28 वाचा, ठीक आहे ना? मला पुस्तक चालेल आलं चालेल. तर मी हा, करते. नागपूरला चालेल. आहे, मी बंगलोरला आली आहे. असं बरं झालं. बरं पण आलं तर मी नक्की करीन. अगदी अगदी. हं, चालेल ताई. आपण हं. करा तुम्ही. आजचा जो हं. श्लोक बघितले ना आपण, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? हो 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 हा, हो येतोय. कारण आज थोडासा नेटचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे, म्हणून अस्थिर आहे थोडंसं. आज आपण जे 16 ते 20 श्लोक बघितले त्याचं थोडक्यात विवेचन बघायचा प्रयत्न करूयात. 16वा श्लोक जो आहे, आता श्लोक सांगायची गरज माझ्या मते नाहीये बहुतेक, तर आपण तेवढा वेळ वाचवू शकू. फक्त मी हो हो हो. श्लोकाचा हं. फक्त अर्थ सांगते. हे अर्जुना, जो खूप खातो, जो अजिबात खात नाही, जो खूप झोपतो किंवा जो सतत जागाच राहतो, अशा कोणालाही योग सिद्ध होत नाही. आता हा श्लोक जो आहे प्रथमदर्शनी आहार आणि झोप यांच्याबद्दल साधा नियम सांगतो असे वाटते, परंतु साधक संजीवनीमध्ये स्वामीजी सांगतात की हा श्लोक संपूर्ण साधन मार्गाचा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. भगवान इथे सांगतात की झोप याबद्दल बोलत नाही, तर मध्यम मार्ग, संयमाचा जो मार्ग आहे तो आपल्याला ते शिकवतात. मनुष्याने शरीर हे साधनेचे साधन आहे. शरीर निरोगी, संतुलित आणि शांत असेल तर मनही स्थिर राहते. पण शरीरावर अत्याचार केला किंवा त्याला खूप सुखसोयी दिल्या तर दोन्ही परिस्थितीतही साधना बाधित होते. म्हणजे थोडक्यात काय, तर या श्लोकाचा थोडक्यात मतितार्थ असा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. संसारात अनेक लोकांना वाटते की जास्त कष्ट म्हणजे जास्त आध्यात्मिक प्रगती. काही लोक उपवासावर उपवास करतात, झोप कमी करतात, शरीराला त्रास देतात. दुसरीकडे काही लोक शरीराच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करतात. दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. विणेची तार जर जास्त घट्ट पकडली तर ती तुटते आणि खूप सैल जर सोडली तर स्वर त्यातून निघत नाही. म्हणजे साधकाचे जीवनही तसंच आहे की खूप जर ताणलं तर ते तुटणारच, आणि खूप सैल सोडलं तर ते वेगळ्या मार्गावर जाऊ शकतं. मग अशा वेळेस आपल्याला मध्यम मार्ग हा हे करायचा आहे, मध्यम मार्ग हा निवडायचा आहे असं स्वामीजी सांगतात. आता पुढे सांगतात, अति खाणे. अति खाल्ल्यावर शरीरातील ऊर्जा पचनक्रियेत खर्च होते. त्यामुळे आळस येतो, झोप येते, मन जड होते, ध्यानात एकाग्रता राहत नाही. साधक ध्यानाला बसला तरी मन शांत न राहता शरीराच्या अवस्थेत अडकते. स्वामीजी म्हणतात की अन्न हे शरीर टिकवण्यासाठी आहे, भोगासाठी नाही. जेवणाचा उद्देश रचनेचे समाधान नसून ईश्वर सेवेसाठी शरीर सक्षम ठेवणे हा आहे. जेव्हा अन्नाचा उद्देश बदलतो तेव्हा साधना सुलभ होते. मग कमी खाणं किंवा उपाशी राहणं चांगलं का? आपल्याला दुसराच प्रश्न पडतो की असं की समजा जर खाणं जास्त अति वाईट आहे, मग आपण कमी खाऊ, उपाशीच राहूयात. तर तिथेही भगवान काय सांगतात बघा आता. भगवान लगेच दुसऱ्या टोकाचा दोष सांगतात, न चैकांत मनश्नतः. काही साधकांना वाटते की जितका कठोर उपवास तितकी जास्त आध्यात्मिक उन्नती. परंतु उपाशी शरीरात अशक्तपणा येतो, मन चिडचिडे होते, विचारशक्ती मंदावते, ध्यान स्थिर राहत नाही. भूक लागलेली असताना मन सतत अन्नाकडे धावत राहते. म्हणून शरीराला आवश्यक तेवढे अन्न देणे ही देखील साधनेची गरज आहे. म्हणजे साधना म्हणजे शरीराची युद्ध नाही आहे. आता झोपेचा अतिरेक कसा असावा किंवा झोप बिलकुलच घेऊ नये का, याबद्दल काय सांगितले बघा. अतिनिद्रा ही तमोगुण वाढवते. खूप झोपणारा मनुष्य उत्साह गमावतो, कार्यशक्ती कमी होते, जप ध्यानात रस राहत नाही, संकल्प शक्ती दुर्बल होते. ज्याप्रमाणे सतत धुक्याने सूर्य झाकला जातो त्याप्रमाणे अतिनिद्रेने बुद्धी झाकली जाते. स्वामीजी सांगतात की साधकांसाठी जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपण दुपारची झोप कमी करून हा क्लास सुरू केलेला आहे.
नाही तर आपण मस्त झोपलोच असतो तर. आता बघा इकडे पुढचं. सतत जागरण करणे ही चुकीचे. अनेक साधकांना वाटते की रात्रभर जागून जप केल्यास लवकर सिद्धी मिळेल, परंतु शरीराच्या मर्यादा आहेत. झोपेअभावी मन चंचल होते, चिडचिड वाढते. परत तेच सगळे गोष्टी आहेत की झोप जास्त असली तरी पण त्याच गोष्टी होतात, झोप कमी झाली तरी पण त्याच गोष्टी होतात आपल्याला. म्हणून भगवान शरीराच्या नैसर्गिक नियमांचा आदर करायला शिकवतात. आता पुढचा श्लोक बघा. म्हणजे थोडक्यात हा 16वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलं की अतिभोग अतित्याग हे दोन्हीही योग मार्गातील अडथळे आहेत. संतुलन, संयम आणि मध्यम मार्ग हेच योगाचे प्रवेशद्वार आहेत. ज्याने जीवनात समतोल साधला त्याच्यासाठी ध्यान, भक्ती आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग सहज खुला होतो. आणि जो अति करतो त्याचा तो योग मार्ग खुला होत नाही. 17वा श्लोक इथे सांगितलेला आहे. युक्त आहाराबद्दल सांगितलेला आहे. जो मनुष्य आहार विहारात, कर्मात, झोपेत किंवा जागरणात योग्य प्रमाण पाळतो त्याचा योग सर्व दुःखांचा नाश करणारा होतो. आता याच्यामध्ये काय करू नये हे सांगितलं होतं की आधीच्या श्लोकामध्ये आपण काय काय करू नये हे सांगितलं होतं की अति झोप घेऊ नये, जास्त झोप घेऊ नये किंवा जागरण करू नये. आता ह्या श्लोकामध्ये काय करावे ते सांगतात. हा श्लोक योगशास्त्रातील अत्यंत व्यावहारिक आणि सार्वकालिक नियम आहे. अनेकांना वाटते की योग म्हणजे केवळ आसन, प्राणायाम किंवा ध्यान, पण भगवान येथे सांगतात की योगाची खरी सुरुवात आपल्या दैनंदिन जीवनातील संतुलनापासून होते. भगवान अर्जुनाला आणि त्याद्वारे सर्व साधकांना सांगतात की ज्याचे जीवन विस्कळीत आहे त्याचे मन स्थिर होऊ शकत नाही, आणि ज्याचे मन स्थिर नाही त्याला योग प्राप्ती होऊ शकत नाही. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी युक्त हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर युक्त शब्द जो आहे या शब्दाचा अर्थ आहे की युक्त आहार असेल, युक्त विहार असेल, युक्त चेष्टा असेल. तर ह्या युक्त म्हणजे केवळ मोजून केलेले नाही, तर भगवत प्राप्तीसाठी उपयुक्त आणि अनुकूल जे आहे ते करणे म्हणजे युक्त करणे. आता कुठलीही गोष्ट तिच्या योग्य प्रमाणात असेल तर ती साधनेला मदत करते, पण अति किंवा न्यून झाली की ती अडथळा बनते. मग आता याच्यामध्ये परत युक्त आहाराबद्दल सांगितलंय. सामान्यतः आपण आहार म्हणजे अन्न समजतो, पण स्वामीजी या शब्दाचा खूप व्यापक असा अर्थ सांगतात. आहार म्हणजे आपण जे काही ग्रहण करतो ते सर्व. मग यामध्ये आपला काय काय पाहतो बघा. आपण जे पाहतो तो सुद्धा आपला आहार झाला. आपण जे ऐकतो तो सुद्धा आपला आहार झालेला आहे. काय वाचतो, काय विचार करतो, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या मनाचा आहार आहे. खातो हे आपल्या शरीराची भूक आहे म्हणून आहार आहे, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मनाचा आहार झालेला आहे. जर एखादा साधक उत्तम भोजन घेत असेल पण दिवसभर नकारात्मक चर्चा, टीका, मत्सर, वाचना किंवा हिंसक विचार यांचे सेवन करत असेल तर त्याचे मन कसे शांत होणार? म्हणून भगवान केवळ पोटाचा नव्हे तर मनाचा आहारही शुद्ध ठेवण्यास सांगतात. जसा आपण खराब अन्न टाळतो तसेच खराब विचार आणि नकारात्मक संगतीही आपण टाळली पाहिजे. आता युक्त विहार म्हणजे काय हे सांगितले. विहार म्हणजे काय? तर विहार म्हणजे फक्त फिरणे किंवा करमणूक नाही. जीवनातील सर्व हालचाली, व्यवहार, विश्रांती, सामाजिक संबंध, संवाद, मनोरंजन हे सर्व विहारात येते. स्वामीजी सांगतात की काही साधक इतके कठोर होतात की ते प्रत्येक आनंददायी गोष्ट पाप समजू लागतात, परंतु भगवान तसे म्हणत नाहीत. शरीराला आणि मनाला आवश्यक ती विश्रांती देणे हेही साधनेचाच भाग आहे. अतिविश्रांती आळस निर्माण करते, पण विश्रांतीचा पूर्ण अभाव थकवा निर्माण करतो. दोन्ही साधनेसाठी अडथळा आहे. म्हणून जीवनात
सहजता आणि संतुलन असणे आवश्यक आहे. म्हणजे दोन्हीही आपल्याला नाही हे करायचं, एक्स्ट्रीम नकोय कुठलंच, तर आपल्याला त्याच्यामधला मध्यस्थ मार्ग हा बघायचा आहे. आता पुढचं सांगितलंय युक्त चेष्टा. आता चेष्टा म्हणजे काय आपण म्हणतो, तर युक्त चेष्टा म्हणजे कर्म. कर्म कसं केलं जातं त्याला आपण चेष्टा हा शब्द इथं वापरलेला आहे. हा मुद्दा विशेष महत्वाचा आहे. काही लोक कामाच्या मागे इतके धावतात की स्वतःसाठी वेळच उरत नाही, तर काही लोक काम टाळण्यालाच वैराग्य समजतात. भगवान दोन्ही लोकांचा निषेध करतात. शरीर, मन आणि बुद्धी यांच्या क्षमतेनुसार कर्म करावे. अति काम केल्याने मन थकते, आळशी राहिल्याने मन अधिक चंचल होते. म्हणून कर्म असे असावे की ते भगवंताची सेवा बनावे, ते म्हणजे ओझे होऊ नये. आता पुढचं सांगितलंय की युक्त स्वप्नावबोध, म्हणजे जास्त त्याच्याही स्वप्नामध्ये फक्त रमून जाणे ते पण योग्य नाही. हा भाग साधकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. स्वप्न म्हणजे झोप किंवा अवबोध म्हणजे जागरण. योग्य झोप शरीराला विश्रांती देते आणि मनाला ताजेतवाने करते, परंतु अति झोप तमोगुण वाढवते, अपुरी झोप रजोगुण वाढवते. दोन्ही परिस्थितीत मन अस्थिर होते. म्हणून शरीराला आवश्यक तेवढी झोप घेणे ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे, कारण हे शरीर भगवंताने दिलेले साधन आहे. आता पुढचा आहे योगो भवती दुःख. हा दुःखाचा नाश करणारा योग. हा या श्लोकाचा सर्वात सुंदर भाग आहे. भगवान सांगतात की अशा संतुलित जीवनातून जो योग निर्माण होतो तो दुःख हा म्हणजे दुःखाचा नाश करणारा. येथे दुःख म्हणजे केवळ बाह्य संकटे नाहीत, खरे दुःख आहे मनाची अस्थिरता, इच्छा, चिंता, भय, मोह, असंतोष. जेव्हा जीवन संतुलित होते तेव्हा मन हळूहळू शांत होते. मन शांत झाले की भगवंताचे स्मरण सहज होते आणि भगवंताशी संबंध दृढ झाला की दुःखाची मुळेच नष्ट होऊ लागतात. आता स्वामी संजीवनी याच्यामध्ये एक सुंदर भाव असं सांगितलंय बघा. तू शरीराला त्रास देऊ नकोस, पण त्याचे लाडही करू नकोस. त्याला भगवंत प्राप्तीचे साधन समज आणि योग्य प्रकारे वापर. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. अनेक साधक शरीराशी युद्ध करतात, काही जण शरीराची गुलामी करतात, परंतु भगवान शरीराला न शत्रू मानतात ना साधन मानतात. आता पुढचा श्लोक बघूयात आपण. एक मिनिट. श्लोक 18 बघा. जेव्हा श्लोक 18 यदा विनियतम, याचा अर्थ थोडक्यात सांगते आधी. जेव्हा पूर्णपणे संयमित झालेले मन आत्म्यातच स्थिर होते आणि मनुष्य सर्व कामनांपासून स्पृहान रहित होतो, तेव्हा त्याला योगयुक्त आणि योगारूढ असे म्हटले आहे. श्लोक आता आपण बघितलं की 16 आणि 17 मध्ये भगवानाने साधनेसाठी आवश्यक असलेले बाह्य संतुलन सांगितले होते, की तुमचा आहार कसा असावा, संतुलित असावा, विहार संतुलित असावा, कर्म संतुलित असावं. आता ह्या 18व्या श्लोकामध्ये भगवान त्या संतुलनाचे फल काय आहे ते सांगतात. आता हा श्लोक म्हणजे साधनेच्या बाह्य अंगातून अंतर्मुख प्रवासाची सुरुवात आहे. इथे प्रथमच भगवान योगाची अवस्था कशी असते हे सांगू लागतात. यदा विनियतम चित्तम म्हणजे काय आहे बघा. या श्लोकातील पहिला महत्वाचा शब्द आहे विनियतम चित्तम. फक्त नियत नाही तर विनियत हा शब्द इथे सांगितलेला आहे. तर विनियत म्हणजे विशेष प्रकारे नियंत्रित, पूर्णपणे शिस्तबद्ध आणि भगवंताकडे वळवलेले मन. सामान्यतः मनुष्याचे मन सतत बाहेर धावत असते,
कधी या व्यक्तीकडे, कधी वस्तूंकडे, कधी पैशाकडे किंवा अजून कधी प्रतिष्ठेकडे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे आपण धावत असतो. आणि जर भविष्याकडे जर आपल्याला धावायचं नसेल तर आपण भूतकाळामध्ये रमत असतो. तर मनाला सतत काहीतरी हवे असते, पण मन स्थिर होऊ शकत नाही. परंतु साधनेच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे एक वेळ अशी येते की मनाची ही बाहेर धावण्याची वृत्ती कमी होऊ लागते. मन हळूहळू स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे वळू लागते. यालाच भगवंत विनियतन चित्तम म्हणतात. म्हणजे काय होतं की आपलं मन हे स्थिर होण्याची जी क्रिया आहे त्याला भगवान काय सांगतात, विनियतम चित्तम असं म्हणतात. आता हा प्रश्न पडतो की मनाला कशामुळे बांधून ठेवायचं आहे आपल्याला, की मनाला एखाद्याच गोष्टीकडे चित्तपूर्ण एखाद्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित कशासाठी करायचं आहे. तर मन मुख्यतः वाईट नाही. आता हे सांगतात, पुढचा शब्द सांगतात की मन मूळतः वाईट नाही. समस्या मनात नाही तर त्याच्या दिशेत आहे. जशी नदीची धारा शेताकडे वळवली तर जीवनदायी ठरते आणि गावात घुसली तर विनाश ठरते, त्याप्रमाणे मन आहे. मन जर विषयांकडे धावत राहिले तर बंधन निर्माण होते. तेच मन भगवंताकडे वळले तर मुक्तीचे साधन बनते. म्हणून भगवान मनाचा नाश करण्यास सांगत नाहीत, त्याचे योग्य नियमन करण्यास सांगतात. आता पुढचं हे सांगितलेलं आहे की आत्मन्ये वात्मना तिष्ठ. अगं बाई, फुकट आहे बाळ, का ठेव हात नसतील नाही परत काय की हा या श्लोकाचा केंद्रबिंदू आहे. मन कोठे हे काय? स्थिर झाले? भगवान म्हणतात आत्मन्येव, आत्म्यातच. सामान्य मनुष्याने मन बाह्य वस्तूंमध्ये स्थिर होते. त्याला वाटते पैसा मिळाला की सुख मिळेल, मान सन्मान मिळाला की समाधान मिळेल, परिस्थिती बदलली की शांती मिळेल. परंतु हे सर्व तात्पुरते असते. एक मिळालं की दुसऱ्याची अपेक्षा आपली वाढतच जाते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. एक समस्या गेली की दुसरी येते. म्हणून बाह्य गोष्टींमध्ये कायमस्वरूपी शांती मिळत नाही. साधक जेव्हा आत्म्याच्या स्वरूपाकडे वळतो तेव्हा त्याला कळते की आनंदाचा स्रोत बाहेर नसून स्वतःमध्येच आहे. ज्याला हा अनुभव येऊ लागतो त्याचे मन हळूहळू बाह्य आधार सोडून आत्म्यात स्थिर होऊ लागते. आता आत्म्यामध्ये स्थिर व्हायचं म्हणजे नेमकं काय आहे? तर इथं सांगितलं की शरीराला विसरणे किंवा संसार सोडणे असा नाही. तर स्वामीजी सांगतात आत्म्यात स्थिर होणे म्हणजे मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी परमात्म्याचा अंश आहे, ही जाणीव दृढ होणे. पूर्वी मनुष्य प्रत्येक गोष्टीत माझे शोधत होता, माझे घर, माझं मित्र, माझे सगळे कुटुंब. परंतु आता त्याची दृष्टी बदलते. तो स्वतःला परमात्म्याशी जोडून पाहू लागतो. यालाच आत्मस्थिती म्हणतात. आता निस्पृह सर्व कामेभ्य हा शब्द पुढे आलेला आहे. या श्लोकातील अत्यंत महत्वाचा भाग आहे हा, निस्पृह सर्व कामेभ्य. स्पृहा म्हणजे काहीतरी मिळवण्याची आतुर इच्छा, त्याला आपण स्पृहा असं म्हणतो. आणि निस्पृह म्हणजे काय? तर भगवान म्हणतात की योगी सर्व कामनांपासून निस्पृह होतो, म्हणजे निष्क्रिय होणे किंवा उदासीन होत नाही. तर स्वामीजी स्पष्ट सांगतात की येथे कामना म्हणजे स्वतःच्या सुखासाठी असलेली इच्छा. योगी कर्म करतो, संसारात राहतो, सेवा करतो, परंतु त्याच्या मनात स्वतःसाठी काही मिळवण्याची तळमळ राहत नाही. त्याला निस्पृह असं म्हणायचं. म्हणजे कुठलंही काम करताना ते मी माझ्यासाठी करतो हे काम हे मनामध्ये न आणता आपल्याच्याने होत आहे तिथे सोडून द्यायचं. कृष्णार्पणमस्तु. तर कामना का नष्ट होते? हा अत्यंत सूक्ष्म मुद्दा आहे. कामना दाबून टाकल्याने नाहीशी होत नाही, तर ती अधिक वाढते. भगवान येथे दडपण शिकवत नाहीत. जेव्हा साधकाला आत्मसुखाची झलक मिळते तेव्हा बाह्य सुखांची मोहिनी आपोआप कमी होते. लहान मुलाला मातीची खेळणी आवडतात, पण त्याला जर खरे मौल्यवान रत्न मिळाले तर तो मातीचे खेळणे आपोआप सोडतो.
तसेच आत्मानंदाची चव लागली की विषय सुखांचे आकर्षण कमी होऊ लागते. पण तो पर्यंतचा जो प्रवास असतो तो मात्र खूप अवघड असतो. आता योगारूढ स्थितीची पहिली ओळख काय आहे बघा. लोकांना वाटते की योगी म्हणजे चमत्कार करणारा मनुष्य, परंतु भगवान वेगळी ओळख देतात. योगी तो नाही जो हवेत उडतो, योगी तो नाही जो लोकांना प्रभावित करतो किंवा तंत्रमंत्राने एखादा तुम्हाला म्हणजे हे दाखवतो, तो योगी नाही. ज्याचे मन स्थिर आहे, ज्याचे मन आत्म्यात आहे, ज्याच्या इच्छा शांत झाल्या आहेत, हीच खरी योगाची परीक्षा आहे. माझ्या इच्छा कमी होत आहेत का? माझे मन बाह्य गोष्टींवर कमी अवलंबून होत आहे का? हा प्रश्न सर्वांनीच आपला विचारून घ्यावा आणि त्यानुसार आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत हे आपल्याला कळू शकतं. आता या श्लोकामध्ये याच्यानंतरचा श्लोक आहे 19वा. 19वा श्लोक वाचत नाही आता मी, फक्त त्याचं पुढचं सांगते. आधी साधा अर्थ सांगते आणि मग नंतर त्याचं विवेचन. जसा वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवलेला दिवा डोलत नाही, तशीच उपमा आत्म्याच्या ध्यानात मग्न असलेल्या मन संयमित केलेल्या योगाच्या चित्ताला दिली आहे. आता हा श्लोक भगवद्गीतेमध्ये अगदी सुंदर आणि छान आहे. आतापर्यंत भगवंतांनी साधकांची दिनचर्या कशी असावी याबद्दल सांगितले, मनाची योगस्थिती कशी असते ते पण सांगितले. आता या योगस्थितीचे एक जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे केलेलं आहे या श्लोकामध्ये. भगवान सांगतात, आता भगवान याच्यामध्ये एक दृश्य आपल्याला दाखवतात की एक शांत रात्र आहे, कुठेही वारा नाही, मन स्थिर ठिकाणी एक दिवा तेवत आहे. त्याची ज्योत ना डोलते, ना थरथरते, ना इकडे तिकडे वाकते, ती पूर्ण स्थिर आहे. भगवान म्हणतात योग्याचे मन असे असते. म्हणजे काय झालं, वारा नाही आहे, कुठलेच नाही, ती तेव फक्त तेवतच आहे एकाच ठिकाणी. तर योगाचे मन काय आहे, तसे आहे की एक स्थिर मन असायला हवं. आता इथे अजून एक सांगितलं की इथं दीपाचीच उपमा का दिली. आता ताईंनी पण ह्याच्यावर हे सांगितलं. तर स्वामी रामसुखदासजी सांगतात की दीप म्हणजे प्रकाश, अंधार दूर करणारी गोष्ट. आत्मज्ञानही असेच आहे, अज्ञान रूपी अंधार दूर करणारे. म्हणून दीपाची उपमा अत्यंत समर्पक आहे. परंतु भगवानांना फक्त प्रकाश दाखवायचा नाही, त्यांना स्थिरता दाखवायची आहे. दीप जळत असतो, पण वारा नसला तर त्याची ज्योत हलत नाही. तशीच योग्याची वृत्ती असते. तो संसारात कार्य करतो, शरीर चालते, व्यवहार चालतो, परंतु त्याचे अंतःकरण डोलत नाही, तो स्थिर असतो. आता पुढचं सांगितलं निवातस्थ दीप म्हणजे नेमकं काय. निवात म्हणजे वाऱ्याचा स्पर्श नसलेले स्थान. वारा हा महत्वाचा आहे, कारण वारा आला की ज्योत डोलते. तशीच आपल्या मनाची अवस्था आहे. मन स्वतःहून फारसे अस्थिर नसते, परंतु विषयांच्या वाऱ्याने ते डोलते. कधी स्तुतीचा वारा येतो, कधी निंदेचा, कधी लाभाचा, तर कधी हानीचा. आणि मन सतत हलत राहते. आज आनंद झाला, उद्या दुःख, परवा उत्साह, निराशा, प्रेम, हे सर्व मानसिक वारे आहेत. जोपर्यंत हे वारे मनावर प्रभाव टाकतात तोपर्यंत ध्यानातील स्थिरता येत नाही. योगाच्या मनात वारे थांबतात का? एक अत्यंत सूक्ष्म प्रश्न आहे की योगाला हे वारे थांबतात का, म्हणजे मन डोलणं हे आपलं थांबतं का? तर संसारात राहणाऱ्या योग्याजवळही घटना घडतात, त्यालाही स्तुती ऐकू येते, त्यालाही निंदा ऐकू येते, त्याच्याही जीवनात यश अपयश येते. मग फरक काय असतो? तर स्वामीजी सांगतात की सामान्य माणूस वाऱ्याबरोबर हलतो आणि योगी वारा पाहतो पण त्याबरोबर हलत नाही. हीच अंतर्मनाची परिपक्वता आहे. म्हणजे आपल्याला छान वाटतं कोणी जर काही चांगलं बोललं तर,
पण योगाला त्याचं काहीच नसतं. छानही म्हणा किंवा मग निंदा पण करा, अशा पद्धतीने. पुढचं सांगितलंय यतचित्तस्य. भगवान येथे यतचित्तस्य हा शब्द वापरतात, म्हणजे प्रयत्नपूर्वक संयमित केलेले मन. याचा अर्थ असा की ही अवस्था एका दिवसात येत नाही. कित्येक वेळा मन भटकते, साधक पुन्हा ते परत आणतो, पुन्हा भटकते, पुन्हा तो जागेवर येतो. हा संघर्ष अनेक वर्ष चालू राहू शकतो. पण प्रत्येक वेळी मनाला भगवंताकडे परत आणण्याचा प्रयत्न म्हणजे यतचित्त. म्हणून या श्लोकातील स्थिर दीप पाहून साधकाने निराश होऊ नये. तो अंतिम परिणाम आहे. त्यामागे दीर्घकालीन अभ्यास आणि वैराग्य आहे. अनेक साधकांची येथे चूक होते. त्यांना वाटते की मनात एकही विचार नसणे म्हणजे ध्यान. साधक संजीवनीमध्ये स्वामीजी याचा सूक्ष्म अर्थ सांगतात. महत्वाचे हे नाही की विचार आहेत की नाही, महत्वाचे हे आहे की मन कोठे स्थिर आहे. नदी वाहत असते पण तिची दिशा समुद्राकडे असते. तसेच मनात काही व्यावहारिक विचार येत असले तरी त्याची मूळ दिशा भगवंताकडे असेल तर साधना योग्य चालली आहे. आता इथे पुढचं सांगितलंय की दीपज्योती आणि आत्मानुभव. या उपमेचा आणखी एक सुंदर अर्थ स्वामीजी सांगतात. दीप स्वतः प्रकाश देतो, त्याला बाहेरून प्रकाश आणावा लागत नाही. आत्माही असा आहे. आनंद बाहेरून आणायची वस्तू नाही, तो आपल्या स्वरूपातच आहे. पण वासनांचे, इच्छांचे, अस्थिरतेचे वारे त्या आनंदाची अनुभूती होऊ देत नाहीत. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा आत्म्याचा स्वाभाविक प्रकाश प्रगट होऊ लागतो. स्वामीजी सांगतात इथे की योगीची महानता त्याच्या बाह्य चमत्कारात नसते, त्याच्या अंतर्मनातील स्थैर्यात असते. लोकांना त्याचे ज्ञान दिसणार नाही, त्याची समाधी दिसणार नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरची शांतता, व्यवहारातील समत्व आणि परिस्थिती समोरची अचलता पाहून त्याच्या अंतःकरणातील दीपज्योतीची कल्पना ते करू शकतात. योग म्हणजे आता बघा इथे सांगितले की योग म्हणजे जग बदलणे नाही, योग म्हणजे मनाची प्रतिक्रिया बदलणे आहे. संसार पूर्वीसारखाच राहील, वारे वाहतच राहील, परिस्थिती बदलत राहील, लोक स्तुतीही करतील आणि निंदाही करतील, पण ज्याचे मन आत्म्यात स्थिर झाले आहे त्याच्या अंतःकरणातील दीपज्योत डोलत नाही. जसा वाऱ्याविना स्थानी ठेवलेला दीप अचल राहतो, तसाच आत्मध्यानात स्थित योग्याचे चित्त स्थिर, शांत आणि अढळ असते. ही स्थिरता बाह्य परिस्थितीमुळे मिळत नाही, ती दीर्घकालीन अभ्यास, वैराग्य आणि भगवंताशी दृढ संबंध यामुळेच प्राप्त होऊ शकते. आता पुढचा श्लोक सांगितला 20वा. आता याच्यामध्ये 20व्या श्लोकामध्ये योगाभ्यासामुळे जेव्हा चित्त पूर्णपणे शांत होते आणि शुद्ध अंतःकरणाने आत्म्यात अनुभव घेऊन मनुष्य त्यातच संतुष्ट होतो, ती योगाची अवस्था आहे. म्हणजे आता इथं ध्यान कसं होतं आणि योगाची अवस्था कशी सांगितली, हा श्लोक त्याच्यासाठी आहे. आतापर्यंत भगवंतांनी आपल्या साधनेची तयारी करून घेतली की कुठलाही अतिरेक टाळा, जीवन संतुलित ठेवा, मन आत्म्यामध्ये स्थिर करा आणि दीपज्योतीसारखी स्थिरता प्राप्त करा. आता श्लोक 20व्यामध्ये प्रथमच भगवान त्या स्थिरतेच्या पुढील अनुभवाबद्दल बोलू लागतात. येथून ध्यानयोग केवळ साधना राहत नाही, तो अनुभव बनतो. येथून साधक बाह्य जगापासून स्वतःच्या अंतःकरणात प्रवेश करू लागतो. यत्रो परमते चित्तम. या श्लोकातील पहिला शब्दच अत्यंत महत्वाचा आहे, उपरमते. स्वामी रामसुखदासजी सांगतात, उपरमते म्हणजे जबरदस्तीने थांबवणे नव्हे, तो नैसर्गिक शांत होणे आहे. हे समजणे फार आवश्यक आहे.
अनेक साधक मनाशी युद्ध करतात. विचार आले की ते घाबरतात. मन भटकले की निराश होतात. परंतु भगवान येथे वेगळी गोष्ट सांगत आहेत. चित्ताला दाबून शांत केले जात नाही. म्हणजे दाबून ठेवलं जर चित्ताला तर ते शांत होणार नाही, उफाळून येईल उलट. पण तेच उच्च आनंद मिळाल्यावर आपोआप शांत होते. जसं की एक उदाहरण सांगितलं की लहान मुलाचं, की लहान मूल मातीशी खेळत असते. तुम्ही त्याला जबरदस्तीने माती काढून घेतली तर ते रडायला सुरुवात करते. परंतु त्याला त्याहून सुंदर खेळणे दिले तर ते माती आपोआप सोडून देईल. त्याला माती सोडण्यासाठी सांगावे लागणार नाही. त्याला श्रेष्ठ वस्तू मिळाली म्हणून कनिष्ठ वस्तू आपोआप सुटली. मनाचीही हीच अवस्था आहे. जोपर्यंत आत्मानंदाची झलक मिळालेली नाही तोपर्यंत मन विषयांकडे धावत राहते. परंतु जेव्हा त्याला उच्चतर आनंदाची अनुभूती मिळू लागते तेव्हा विषयांची पकड सैल होऊ लागते. यालाच उपरमते म्हणतात. म्हणजे आपोआपच छोटीशी वस्तू जी आहे आपल्याला मन भरकटायचं, म्हणजे आपण छोटी वस्तू आपल्याला काढून घ्यायची, पण त्याच्यासाठी आपल्याला त्याचं मन दुसरीकडे वळवणं आवश्यक आहे. मग ते दुसरीकडे मन वळवणं म्हणजे कुठं वळवायचं आहे, तर त्याला आत्मानंदाची झलक ही मिळाली पाहिजे नसते. निरुद्धम योग सेवया. आता हा पुढचं हे आहे. येथे एक महत्वाचा मुद्दा आहे. भगवान म्हणत नाहीत की मन अचानक शांत झाले. ते म्हणतात योग सेवया, म्हणजे दीर्घकालीन योगाभ्यासामुळे. स्वामीजी सांगतात की या अवस्थेमागे नियमितची साधना असावी, सतत भगवत स्मरण असावे, वैराग्य, आत्मचिंतन आणि शुद्ध जीवन असावे. यांचा दीर्घकाळ संचय असतो. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. तसेच काही दिवस ध्यान केले म्हणून मन लगेच स्थिर होत नाही. वर्षानुवर्षाच्या सातत्यपूर्ण साधनेनंतर मन हळूहळू अंतर्मुख होते. आता पुढचा पॉइंट सांगितलाय, यत्र चैवात्मनात्मानम. वेळ झालाय का? 2च मिनिटं फक्त आता. हा या श्लोकातील सर्वात गूढ भाग आहे. आत्मा आत्म्याला पाहतो. हे नेमकं काय? आपण सामान्यतः डोळ्यांनी वस्तू पाहतो, परंतु आत्मा हा वस्तू नाही. त्याला डोळ्यांनी पाहता येत नाही. मग पश्यन म्हणजे काय? स्वामी सांगतात येथे पश्यन म्हणजे पाहणे. पाहणे म्हणजे अनुभवणे. स्वतःच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव होणे म्हणजे पश्यन. अनेकांना प्रश्न असा पडतो की आत्म्याला कसा पाहतो? कारण पाहण्यासाठी 2 गोष्टी हव्या असतात. एक तर पाहणारा हवा असतो किंवा पहिली जाणारी वस्तू हवी असते. पण येथे दोन्हीही आत्माच आहे. मग कसे? स्वामीजी सांगतात बघा येथे द्वैत नाही. हा अनुभव आरशासारखा नाही. हा स्वतःच्या स्वरूपात जागे होण्याचा अनुभव नाही. जसा झोपेत स्वप्न पडते आणि स्वप्नात आपण स्वतःला काहीतरी वेगळे समजतो, परंतु जाग आल्यावर कळते की हे सर्व स्वप्न होते. तसेच आत्मज्ञानात कळते की मी शरीर नाही, मी शुद्ध आत्मा आहे. आत्मा आणि तुष्यती म्हणजे काय बघा आता. हा या श्लोकाचा सर्वोच्च बिंदू मानला गेला आहे की साधक आत्म्यातच संतुष्ट होतो. सामान्य माणूस बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. त्याला आनंदासाठी काहीतरी हवे असते. कोणाला पैसा, कोणाला माणसे, कोणाला यश, कौतुक, असं काही काही बरंच सगळ्यांना हवं असतं. म्हणून त्याचे सुख सतत बदलत राहते. परंतु आत्मानुभवात एक विलक्षण गोष्ट घडते. सुखाचा स्रोत बाहेर नसून आत आहे हे समजू लागते. समुद्र आणि नद्या सतत समुद्रात पडतात, पण समुद्र भरल्याचे दिसत नाही, कारण तो आधीच पूर्ण आहे. तसाच आत्मानंद आहे. त्याला बाहेरून काही जोडावे लागत नाही. तो स्वभावतः पूर्ण आहे. साधक जेव्हा या पूर्णत्वाची झलक अनुभवतो तेव्हा त्याची बाह्य वस्तूंवरील अवलंबित कमी होऊ लागते.
एक मिनिट या श्लोकामध्ये बघा, आत्मा आत्म्यात संतुष्ट होतो असे म्हटले आहे. आता इथे आत्म्याचे खरे स्वरूपच भगवंताशी अभिन्न नाते असलेले आहे. आत्म्यात खोल उतरल्यावर भगवंतापासून वेगळेपण राहत नाही. म्हणून आत्मसाक्षात्कार आणि भगवत प्राप्ती यांच्यात विरोध नाही. स्वामीजी सांगतात, संसारातील प्रत्येक आनंदानंतर रिक्तता येते, परंतु आत्मानंदानंतर रिक्तता येत नाही. कारण तो वस्तूपासून मिळालेला नसतो, तो आपल्या स्वरूपातून प्रगट झालेला असतो. म्हणून तो अधिक स्थिर, अधिक शुद्ध आणि अधिक गहन असतो. योगाभ्यासाने जेव्हा मन विषयांपासून निवृत्त होऊन पूर्ण शांत होते, तेव्हा साधक स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव घेऊ लागतो. त्या अनुभवात त्याला बाह्य वस्तूंची गरज राहत नाही, कारण तो आत्म्यातच संतुष्ट होऊ लागतो. ही अवस्था म्हणजे आत्मानंदाची पहिली झलक आहे. जिथे सुख मिळवायचे नसते, तर स्वतःच सुख स्वरूप असल्याचे जाणवू लागते. हा 20 श्लोकापर्यंतचा अर्थ आहे. आता 21व्या श्लोकामध्ये हे जे सुख मिळालेलं आहे ते कसं टिकवायचं आणि आत्मानंदामध्येच कसं पूर्ण राहायचं हे पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहायचं. चला, खूप झाला छान वेळ पण सांगितलं. घेतला मी तुम्हाला. खूपच मस्त. नाही पण छान झालं, खूप मस्त व्यवस्थित कळलं त्यामुळे ते छान. छान सांगितलं. खूपच छान. थांबायचं आपण इथे आता. ताई ताई, हे कुठलं पुस्तक आहे तुम्ही सांगता ते? हे असं छोटं 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 याच्यामधून काढते ते, जसं कधी हो का? नेटवरून काढते, कधी आपल्या साधक संजीवनी मधून पुस्तकातून काढते. अच्छा, खूप छान आहे ताई. हे सगळं साधक संजीवनी मध्येच आहे आणि थोडंफार इकडचं तिकडचं विश्लेषण पण पाहते थोडस. छान ताई. कोण घेतं शेवटची प्रार्थना? घेऊ का ताई मी? हो, घ्या घ्या ताई. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. आपण थांबूया तिथे. पुढचा क्लास याच्या कधी बुधवारी असणार आहे. कोणत्या पाटील ताई बोलतात म्हणल्या ना? आज कोण वाचणार होतं म्हणला ताई? मीच वाचणार होते ताई. तुम्ही मीच वाचणार होते. बर, तुम्ही वाचा, हरकत नाही ते. हा, आणि अजून कोण? 17 का 16? 21 पासून. बुधवारी 17. 21 पासून पुढे. हो तारीख 17 ना का मंगळवारी 16ला?